नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्याचे विकली एक्सपायरी सेटअप डिस्कस करणार आहे. तर उद्या बजेट पण अनाऊन्स होईल. तर बजेट अनाऊन्स व्हायला 11-11:30 वाजतील. तर 11-11:30 पर्यंत मार्केटमध्ये आपल्याला थोडंसं काळजीपूर्वक ट्रेडिंग करायची आहे. चुकून सुद्धा उद्या सकाळी कॉल आणि पुट बाय करून होल्ड करू नका. कारण मॉर्निंगमध्ये मार्केट जर साइडवेज राहिलं तर नक्कीच तुमचा जो ॲड मनीचा कॉल पुटचा ऑप्शन असेल त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच प्रीमियम डेके बघायला मिळू शकतो. त्याच्यामुळे बरेच चॅनल तुम्हाला सांगतील की मॉर्निंगमध्ये 9:15ला तुम्ही काय करा, कॉल आणि पुट एकसाथ बाय करून होल्ड करा. पण तुम्ही जर असं केलं तर नक्कीच तुम्हाला त्या दोन्ही पण ऑप्शनमध्ये लॉस बघायला मिळू शकतो. कारण ऑलरेडी ॲट द मनी किंवा इन द मनीचे जे ऑप्शनचे प्राइस आहेत ते एक्सपेन्सिव्ह म्हणजे हाय आपल्याला बघायला मिळत आहेत. तर तुम्ही 12-12:30 नंतर मार्केटचा ट्रेंड बघून तुम्ही कॉल आणि पुट ऑप्शन बाय करू शकता. तर उद्या निफ्टी 50ची विकली एक्सपायरी पण आहे आणि बजेटमुळे मार्केटमध्ये आपल्याला स्पाइक्स येताना बघायला मिळू शकतात. त्याच्यामुळे शक्यतो कॉल आणि पुट एकसाथ बाय करून होल्ड करण्याचा प्रयत्न करू नका. मार्केट जर ट्रेंडिंग असेल तर तुम्ही रिस्क घेऊ शकता. मार्केट जर साइडवेज राहिलं तर नक्कीच दोन्ही पण ऑप्शनमध्ये आपल्याला प्रीमियम डेके बघायला मिळू शकतो. तर मॉर्निंगमध्ये जर निफ्टी फ्लॅट ओपन झाली, फ्लॅट म्हणजे काय, जिकडे क्लोज झाले त्या क्लोजिंग पॉईंटवरती जर ओपनिंग झाली आणि सरळ आजचा हाय जर ब्रेक केला तर आपण या 60 पॉईंटच्या टार्गेटसाठी एक कॉलचा ट्रेड नक्कीच घेऊ शकतो. टार्गेट्स आपले असतील 21,800 पर्यंतचे टार्गेट्स असतील. स्टॉपलॉस जर ड्रॉपला असेल तर 25 पॉईंटला आपण स्टॉपलॉस लावू. 21,740च्या खाली आपण काय करू, 25 पॉईंटच्या इकडे स्टॉपलॉस प्लेस करू. तर उद्या आपण ॲट द मनीच्या ऑप्शननेच ट्रेड करण्याचा प्रयत्न करू. तर मॉर्निंगमध्ये शक्यतो कमी ट्रेड करा. कारण मार्केटमध्ये ऑलरेडी तुम्ही जे पण प्रिडिक्शन कराल त्या प्रिडिक्शनला मार्केट डेफिनेटली रॉंग ठरवण्याचा प्रयत्न करेल. कारण ऑलरेडी मार्केटमध्ये तुम्ही जर बघितलं तर काल आपल्याला परवा आपल्याला एक अपसाईडची जबरदस्त मुवमेंट बघायला मिळाली. काल मार्केटमध्ये आपल्याला परत डाऊन साईडची मुवमेंट बघायला मिळाली आणि आज परत मार्केटमध्ये आपल्याला अपसाईडची मुवमेंट बघायला मिळाली. तर मार्केट कम्प्लिटली रॅन्डम बिहेव करताना आपल्याला दिसत आहे. त्याच्यामुळं उद्या मार्केटमध्ये 11-11:30 पर्यंत आपल्याला थोडंसं पेशन्सली वेट करायचं आहे. आपल्या लेवलच्या वरती जर मार्केट मिळालं तर नक्कीच आपण तिकडे ट्रेड एक्झिक्यूट करू. पण मार्केटमध्ये जर आपला हा आपण लेवल ड्रॉ केला, या लेवलच्या वरती मार्केट जर गेलं आणि सरळ जर मार्केट परत शार्पली डाऊन साईडला येताना दिसेल तर नक्कीच आपण तिकडे एक लॉस बुक करून मार्केटला थोडंसं क्लोज करू 11:30-12 पर्यंत. 12 नंतर मार्केटमध्ये काय प्रायव्हेशन बनते किंवा मार्केट कोणत्या लेवलवरती ट्रेड करते हे बघून आपण मार्केटचा ट्रेंड बघून आपण ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू. म्हणजेच काय, जर 11:30 नंतर जर निफ्टी 21,800च्या वरती जर होल्ड राहिली तर चान्सेस आहेत की आपल्याला एक पॉझिटिव्ह अपसाईडची मुवमेंट बघायला मिळू शकते. कंटिन्युअस मार्केटमध्ये आपल्याला अपसाईडची मुवमेंट बघायला मिळू शकते. हेच जर 11:30-12 पर्यंत मार्केट जर क्लोजिंग पॉईंटच्या खाली जर डाऊन साईडला जर होल्ड करत असेल किंवा डाऊन साईडला जर आपल्याला मोमेंटम करताना दिसत असेल तर चान्सेस आहेत की उद्या आपल्याला निफ्टी डाऊन साईडला आज जो लो झालाय त्या लो पर्यंत येताना दिसू शकते. त्याच्यामुळे मॉर्निंगमध्ये एक तर 21,740च्या वरती निफ्टी गेली तर आपण तिकडे काय करू, एक कॉलचा ट्रेड प्लॅन करू. त्याचबरोबर जर फ्लॅट ओपन निफ्टीने 21,750ची लेवल जर ब्रेक केली तर 21,750च्या खाली आपण एक छोटासा पुटचा ट्रेड प्लॅन करू शकतो. टार्गेट जे आपले असतील ते 21,560 ते 21,500 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला पुटमध्ये बघायला मिळतील. तर हे कधी करायचं आहे, ज्यावेळेस मॉर्निंगमध्ये निफ्टी 21,750च्या खाली प्रॉपरली 5 मिनिटाच्या कॅन्डल क्लोज करेल त्यावेळेस आपण काय करू, एक पुटचा ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू. तर हा आपला ओव्हरऑल फ्लॅट ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. उद्या जर निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग झाली तर गॅप अप ओपनिंगमध्ये आपल्याला एक पॉझिटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. जोपर्यंत निफ्टी क्लोजिंग पॉईंटच्या वरती असेल तोपर्यंत डेफिनेटली निफ्टीमध्ये आपल्याला एक पॉझिटिव्ह मुवमेंट बघायला मिळू शकते. त्याच्यामुळे क्लोजिंग पॉईंटच्या वरती आपला जो व्ह्यू असेल तो कम्प्लिटली कॉलचा व्ह्यू असेल. पण उद्या आपल्याला रॅन्डमली कॉलचा ट्रेड घ्यायचा नाहीये. तर प्रॉपर लेवलवरती मार्केट जर मिळालं तर नक्कीच आपण कॉलचा ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू. एखादा आपण सेटअप डिस्कस केला. फॉर एक्झाम्पल हा एक आजचा हाय आहे. आजच्या हायवरती निफ्टी आली, इकडे ओपन होऊन जर आजच्या हायवरती निफ्टी आली आणि आजच्या हायवरून जर निफ्टीने आपल्याला सपोर्ट घेऊन आपल्याला एक जर पॉझिटिव्ह कॅन्डल दाखवली, त्या लेवलवरती आपण जर एखादा कॉलचा ट्रेड घेतला आणि मार्केटनं जर रॅन्डमली मुवमेंट करून आपला जर स्टॉप लॉस हिट केला तर त्याच्यानंतर थोडंसं आपल्याला शांत राहायचं आहे. कारण स्पेशली ज्यावेळेस आपल्याला लॉस होतो त्यावेळेस नक्कीच आपली सायकोलॉजी पूर्णपणे बिघडते. तर लॉस झाल्यावरती थोडंसं शांत राहा. कारण गडबड जर तुम्ही केली, लॉस रिकव्हर करण्यासाठी तुम्ही जर गडबड केली तर नक्कीच तुम्ही अजून लॉस करून घेऊ शकता. त्याच्यामुळे थोडंसं शांत राहा. मार्केटमध्ये नेक्स्ट सेटअप कुठं बनतोय ते बघून तुम्ही नेक्स्ट ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू शकता. पण लगेच इन्स्टंटली तुम्ही जर लॉस रिकव्हर करण्यासाठी जाल
तर तुम्हाला तिकडे लॉस होऊ शकतो. गॅप अप ओपनिंग नंतर जर निफ्टीने 21,800 ची लेवल जर मॉर्निंगमध्ये जर ब्रेक केली तर 21,800 च्या वरती आपल्याला क्लिअरली कॉलचा स्ट्रेट घ्यायचा आहे. टार्गेट जे आपले असतील ते 21,900 ते 21,950 22,000 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये अपसाईडला मिळतील. 21,800 हा रेजिस्टन्स जबरदस्त असणार आहे, कारण काल याच रेजिस्टन्स पासून आपल्याला डाऊन साईडला जवळजवळ 250 पॉईंटचा फॉल बघायला मिळाला होता. त्याच्यामुळे 21,800 हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यामुळे गॅप अप ओपनिंग नंतर निफ्टी 21,800 वरती कशी मुवमेंट करते किंवा कसं ट्रेड करते हे बघणं गरजेचं असेल. उद्या जर निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग एक्झॅक्टली 21,800 च्या वरती जर निफ्टी झाली तर नक्कीच आपल्याला बजेट अनाऊन्स होण्याचा वेट करायचा आहे. जर निफ्टी गॅप अप ओपन होऊन अशा प्रकारे जर आपल्याला झिगझॅग मुवमेंट दाखवून 12 11:30 11 नंतर जर निफ्टी 21,800 च्या वरती जर मिळेल तर नक्कीच आपला जो व्ह्यू असेल तो अपसाईडचा व्ह्यू असेल. गॅप अप ओपन होऊन सुद्धा निफ्टी जर क्लोजिंग पॉईंटच्या खाली मुवमेंट करताना दिसेल, क्लोजिंग पॉईंटच्या खाली 11:30 नंतर जर आपल्याला मोमेंटम करताना दिसेल तर चान्सेस आहेत की आपल्याला हा जो मोमेंट आलाय अशा प्रकारचा मोमेंट आपल्याला उद्या डाऊन साईडला येताना दिसू शकतो. त्याच्यामुळे गॅप अप ओपनिंग मध्ये मार्केट क्लोजिंग पॉईंटच्या वरती टिकतंय की नाही हे बघणं गरजेचं असेल. क्लोजिंग पॉईंटच्या खाली मार्केट जर डाऊन साईडला येईल तर नक्कीच आपल्याला एक निगेटिव्ह मुवमेंट बघायला मिळू शकतो. तो मार्केट कम्प्लिटली निगेटिव्ह झोनमध्ये जाताना दिसू शकतो. तर उद्या बजेट आहे म्हणून उद्या तुम्हाला लॉट साईज वाढवायची नाहीये, कारण बजेटमध्ये मार्केटमध्ये आपल्याला जबरदस्त स्पाइक बघायला मिळतात. आपण जे प्रेडिक्शन करतोय ते प्रेडिक्शन पण मार्केट आपलं रॉंग ठरवू शकतं. त्याच्यामुळे मार्केट सोबत फाईट करू नका. आपली जी रिस्क आहे ती मॅनेज करून आपण लास्ट किती बिअर करू शकतो हे थोडंसं कॅल्क्युलेट करून उद्या ट्रेड करण्याचा प्रयत्न करा. कारण बरेच चॅनलवरती तुम्ही बघाल की बजेटवरती तुमचा 10,000चे 1 लाख होतील, 2 लाख होतील, तर हे निव्वळ चुकीचं आहे. कारण स्पेशली नवीन लोक असलेच व्हिडिओ बघून रॅन्डमली कुठे हे ट्रेड हेवी क्वांटिटीमध्ये ट्रेड करण्याचा प्रयत्न करतात आणि तिकडे लॉस करून घेतात. ही चूक तुम्हाला स्पेशली बजेटच्या दिवशी करायची नाही, कारण बजेट जरी पॉझिटिव्ह राहिलं तर येणाऱ्या दिवसामध्ये डेफिनेटली आपल्याला पॉझिटिव्ह मोमेंटम मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. तर त्याच्या अकॉर्डिंग आपण बजेट नंतर उद्या परवापासून आपण रेग्युलर चांगलं प्रॉफिट बनवू शकतो. पण उद्याच आपण जर मोठी रिस्क घेऊ तर नक्कीच आपलं पूर्ण कॅपिटल पण आपण उद्या झिरो करून घेऊ शकतो. स्पेशली उद्या निफ्टीची एक्सपायरी पण आहे. तर उद्या निफ्टीमध्ये गॅपडाऊन ओपनिंग झाले तर गॅपडाऊन ओपनिंगमध्ये डेफिनेटली आजचा जो हाय लागलाय तो आजचा हाय एक निफ्टीसाठी रेजिस्टन्सचं काम करू शकतो. त्याचसोबत 21,800 हा निफ्टीचा आपल्याला सेकंड रेजिस्टन्स आपल्याला अपसाईडला बघायला मिळतोय. त्याच्यामुळे गॅपडाऊन ओपनिंग नंतर जर निफ्टीने या स्विंगच्या खाली म्हणजेच 21,650च्या खाली ट्रेड करण्यास स्टार्ट केलं तर क्लिअर आपण तिकडे पुढचा स्टेट प्लॅन करू. 21,550 ते 21,500 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला पुटमध्ये बघायला मिळू शकतात. 11:30 नंतर स्पेशली उद्या जर निफ्टी गॅपडाऊन ओपन 11:30 नंतर जर आजच्या हायच्या वरती जर निफ्टी होल्ड करेल तर चान्सेस आहेत की आपल्याला उद्या एक अपसाईडला पॉझिटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. त्याच्यामुळे 11:30 नंतर जर निफ्टी आपल्याला 21,740च्या वरती जर मिळेल तर नक्कीच आपण कॉल साईडचा प्लॅन करण्याचा प्रयत्न करू. टार्गेट जे आपली असतील ते 21,850 ते 21,900 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये अपसाईडला बघायला मिळू शकतात. तर हा आपला ओव्हरऑल उद्याचा निफ्टीचा व्ह्यू आपण इकडे डिस्कस केला. तर फर्स्ट हाफमध्ये मी शक्यतो तुम्हाला बोलेन, तुम्ही जर नवीन असाल तर फर्स्ट हाफमध्ये म्हणजे 11:30 पर्यंत तुम्ही वेट करू शकता. बजेटला कंप्लीट अनाऊन्स होऊ द्या. बजेटमध्ये कोणते पॉईंट्स स्पीकर बोलतोय याच्याकडे तुमचं थोडंसं लक्ष राहू द्या. त्याचा मार्केटमध्ये कसा इम्पॅक्ट पडतोय हे तुम्ही वॉच करू शकता. त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला समजेल की मार्केटमध्ये स्पाइक कशा प्रकारे येतात, बजेटचा इम्पॅक्ट कसा पडतोय हे तुम्ही कॅन्डलस्टिक वरती बघू शकता. कारण अशा मोठ्या मोठ्या कॅन्डल्स पण आपल्याला बघायला मिळतात. जसं बजेट अनाऊन्स होत जातं तसं मार्केटमध्ये आपल्याला व्हॉलॅटिलिटी बघायला मिळत असते. तर हे तुम्ही वॉच करू शकता. आणि 11:30 नंतर मार्केटमध्ये जे प्राइस ॲक्शन बनेल किंवा मार्केट कोणत्या लेवलवरती ट्रेड करते त्याचा वापर करून आपण उद्या ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू. तर हा आपला ओव्हरऑल निफ्टीचा उद्याचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. तर बँक निफ्टीमध्ये आपण काय प्लॅनिंग करू शकतो किंवा बँक निफ्टीमध्ये आपलं काय प्लॅनिंग होऊ शकतं हे आपण थोडक्यात बघूया. तर बँक निफ्टीमध्ये उद्या 46,200चा लेवल ड्रॉ करून ठेवा. 46,200 हा बँक निफ्टीने उद्या आजचा हाय लागलाय. त्याच्यामुळे उद्या जर बँक निफ्टी 46,200च्या वरती ट्रेड करेल तर क्लिअरली आपला कॉलचा व्ह्यू असेल. टार्गेट जे आपले असतील ते 46,500 ते 46,600 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला बँक निफ्टीमध्ये अपसाईडला मिळतील. तर उद्या बँक निफ्टीची नवीन एक्सपायरी स्टार्ट होईल. तर ऑप्शनचे प्राइस थोडेसे महाग असतील, तुमच्याकडे कॅपिटल कमी असेल तर तुम्ही मॅक्झिमम 200 ते 300 पॉईंटचा जो ओटीएम ऑप्शन असेल त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता. तर फ्लॅट आणि गॅप अप ओपनिंगमध्ये 46,200 या लेवलच्या वरती आपल्याला कॉलचा स्टेट प्लॅन करायचा आहे. फ्लॅट ओपनिंग नंतर बँक निफ्टीने
45,900ची लेवलचा ब्रेक केली डाऊन साईडला, तर 45,900च्या खाली आपण काय करू, सरळ एक पुटचा ट्रेड प्लॅन करू. टार्गेट जे आपले असतील ते 45,500 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतील. तर फर्स्ट हाफमध्ये बँक निफ्टीमध्ये थोडंसं वेट करा, कारण बँक निफ्टीमध्ये जर मोमेंटम आली तर अशा प्रकारचे मार्केटमध्ये आपल्याला मोमेंटम बघायला मिळतात. एक कॅन्डल्स आपल्याला खूप आहे प्रॉफिट बुक करण्यासाठी. अशा प्रकारचे जर एक कॅन्डल जरी मिळाले तरी त्या कॅन्डलमध्ये आपण जबरदस्त प्रॉफिट बनवू शकतो. त्याच्यामुळे बँक निफ्टीमध्ये शक्यतो उद्या ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊनवरती ट्रेड करण्याचा प्रयत्न करा. आयदर अपसाईडला ब्रेकआउट झाला तर कॉलसाठी जा, डाऊन साईडला ब्रेकडाऊन झाला तर पुटसाठी जा. तर उद्या गॅप अप ओपनिंग नंतर पण बँक निफ्टी जर 46,200च्या वरती सस्टेन झाली तर बँक निफ्टी उद्या 46,200च्या वरती ओपन होऊन 46,200च्या वरती जर सस्टेन झाली तर आपला पॉझिटिव्ह व्ह्यू असेल. आपण काय करू, कॉलचा स्टेट प्लॅन करू. गॅप अप ओपनिंग नंतर जर बँक निफ्टी 46,200च्या आतमध्ये येईल तर डेफिनेटली आपला जो व्ह्यू असेल तो निगेटिव्ह असेल, तर आपण तिकडे काय करू, पुढचा ट्रेड प्लॅन करू. टार्गेट जे आपली असेल ते 45,900 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला बघायला मिळतील. 45,900ची लेवल जर बँक निफ्टीने ब्रेक केली गॅप अप ओपनिंग नंतर तर सरळ आपल्याला 45,700 ते 45,500 पर्यंतचे मुवमेंट्स बघायला मिळू शकतात. म्हणजे बँक निफ्टी आपल्याला स्लो अँड स्टडी अशा प्रकारे डाऊन साईडला येताना दिसू शकते. त्याच्यामुळे बजेटवरती पण तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. गॅप अप ओपनिंगमध्ये स्पेशली 46,200च्या वरती आपला काय असेल, पॉझिटिव्ह व्ह्यू असणार आहे आणि 46,200च्या खाली आपला निगेटिव्ह व्ह्यू असेल. उद्या जर बँक निफ्टीमध्ये गॅप डाऊन ओपनिंग झाली तर गॅप डाऊन ओपनिंग एक्झॅक्टली 45,900च्या खाली जर बँक निफ्टीची गॅप डाऊन ओपनिंग झाली तर चान्सेस आहेत की बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक डाऊन साईडची मुवमेंट बघायला मिळू शकते. जर बँक निफ्टी 45,900च्या खाली जर रेजिस्टन्स खाऊन ट्रेड करताना दिसेल तर 15 मिनिटं बँक निफ्टी 45,900च्या खाली जर होल्ड होईल तर डेफिनेटली आपला डाऊन साईडचा व्ह्यू असेल. टार्गेट जे आपले असेल ते 45,500 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतील. तर हा आपला ओव्हरऑल बँक निफ्टीचा गॅप डाऊन ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. गॅप डाऊन ओपनिंग नंतर तर बँक निफ्टी 46,000चे सायकोलॉजिकल लेवल या लेवलच्या वरती बँक निफ्टी जर ट्रेड करेल तर गॅप डाऊन ओपनिंगमध्ये 46,000च्या वरती आपण काय करू, कॉलचा ट्रेड प्लॅन करू. 46,200 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला बँक निफ्टीमध्ये अपसाईडला मिळतील. तर हा आपला ओव्हरऑल निफ्टी आणि बँक निफ्टीचा उद्याचा व्ह्यू आपण इकडे डिस्कस केला. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.